कन्फ्युज्ड विरोधक मी बघितले नाहीत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना काल लगावला होता आणि यावर संजय राऊतांनी टीकास्त्र डागले। फडणवीस इतिहासातले सर्वात कन्फ्युज मुख्यमंत्री आहेत असं राऊत म्हणाले। बोगस मतदान नोंदणी करून निवडणूक जिंकता येते, यात कन्फ्युजन कसलं? आम्ही मांडलेले मुद्दे भाजपच्या काळजात घुसले असं ते म्हणाले। तर राऊत नटवरला आलाय असं म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ वन यांनी डिवचले। पहिल्यांदा तर इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे। केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत। आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही घोटाळे करता, तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता। हा मुद्दा, यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस, मला सांगा जरा। यात गोंधळ काय आहे? निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो। खरं तर संजय राऊत हे मिस्टर नटवरलाल आहेत, संजय राऊत हे मिस्टर 420 आहेत। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम मिस्टर नटवरलाल संजय राऊत तुम्ही केलंय, तुम्ही 420 केली आहे। तुम्हाला देवा भाऊबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। भांडूप मधल्या साध्या माणसाचा देखील विश्वास संजय राऊत तुमच्यावर नाहीये। तुम्ही 420 करून लोकांची घरं लुटण्याचं काम केलंय। तुम्ही मिस्टर नटवरलाल बनून पत्राचाळीमध्ये लोकांची घरं लुटण्याचं काम केलं। तुमची बुद्धी तपासण्याची गरज आहे। तुमची बुद्धी तपासली तर ती बुद्धी रिकामी आहे हे वारंवार सिद्ध होईल।